सामना आहे यूपी आणि एमपी याच्यामध्ये जो जिंकेल त्यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव होत आहे। या सामन्यामध्ये जो जिंकेल त्या सामन्याला आपल्या काकसेवड गावचे माजी पोलीस पाटील आदरणीय श्री धंतू विश्राम चौरे मामा यांच्याकडून 100 रुपये देण्यात येणार आहेत। आपण जो जिंकतो त्याच्यासाठी त्यांना प्रेरणा देत असतो, पण जो मागे पडतो त्याला प्रेरणा कोण देईल? म्हणून आपल्या गावचे आदरणीय श्री गौरव भीमराव कुवर यांनी जी टीम हरेल म्हणजे 2 नंबरचं बक्षीस, दुसरं या दोघा जो सामना चालू आहे जो हरेल त्या टीमला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणून या ठिकाणी जिंकलेल्या टीमला आणि हरलेल्या टीमला दोघांकडून बक्षिसांचा वर्षाव होत आहे। जो जीता वो सिकंदर, जो हरा वो बाजीगर, म्हणजे कोणीही हरणार नाही आणि कोणीही जिंकणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। तरी प्रत्येक थर्ड रेट आपण आपल्या खेळावर लक्ष ठेवायचं आहे आणि खेळाचं प्रदर्शन करायचं आहे। पुनश्च एकदा मी आपल्या पायऱ्यागड क्रीडा क्लब काकसेवड यांनी आयोजित केलेल्या या भव्य कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व बाहेर गावाहून आलेले खेळाडू, कबड्डी प्रेमी खेळाडू आणि प्रेक्षक तसेच गावातील सर्व अबालवृद्ध, महिला भगिनी आणि बालगोपाल या सर्वांना या मंडळातर्फे मी स्वागत करतो। हॅलो, हे आधीच सूचना केलेली आहे की या पश्चिमेकडील जो मंडप आहे त्या मंडपात पुरुषांनी कोणीही थांबायचं नाही आहे। पुरुषांनी आणि मुलांनी, तरुणांनी पश्चिमेकडील जो मंडप आहे त्या मंडपामध्ये कृपया कोणीही थांबायचं नाही आहे। या ठिकाणी भरपूर जागा आहे। आपल्याला 3